आता आपण बघूयात महत्त्वाच्या 25 बातम्या। कोणालाही अपघात करण्याचं लायसन्स दिलं नाही, कायद्यासमोर सगळे समान, दोषींवर कठोर कारवाई होणार। पुणे अपघात प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। पुण्यात कार अपघात प्रकरणानंतर युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन। माझी आवडती कार आणि माझा बाप बिल्डर असता तर असे निबंध स्पर्धेचे विषय। प्रथम येणाऱ्यास 11,111 रुपयांचं बक्षीसही दिलं जाणार। अजित पवारांच्या जनता दरबारला नागरिकांची मोठी गर्दी। सहयोगी निवासस्थानी नागरिक जमले। अजित पवारांकडून बारामतीमधील विकास कामांची पाहणी। शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मालेगावमधील शिक्षकांच्या बैठकीचं सत्र। मालेगावमधून पदवीधर निवडणुकीसाठी आरडी निकमांच्या नावाची चर्चा। जुन्या पेन्शनसाठी निकम यांनी राज्यभर सायकल रॅली आंदोलन केलं होतं। जळगावमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचा सीसीटीव्ही डिस्प्ले 4 मिनिटांसाठी बंद। मवियाचे उमेदवार करण पवार यांची माहिती। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे 4 मिनिटांसाठी सीसीटीव्ही डिस्प्ले बंद। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून दुजोरा। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का। धीरज शर्मा शरद पवार गटाची साथ सोडणार। धीरज शर्मांचा फेसबुक पोस्ट करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा। भावेश भेंडेच्या पोलीस कोठडीत वाढ। भावेश भेंडेला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण। पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवारांचं पत्र व्हायरल। मंत्री महोदयांकडून नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव। पत्रात एका मंत्र्यांवर आरोप।